नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अगदी छान व अगदी सोप्या पद्धतीची कोफ्ता करी रेसिपी। दिसायला अतिशय उत्तम आहे, तर चवीला अतिशय छान लागते। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मस्त अशी ही भन्नाट रेसिपी कशी बनवायची ते बघण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळेल। चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। घेतलेली आहे एक शिमला मिरची, एक गाजर, एक कांदा, 2 हिरव्या मिरच्या व एक आल्याचा तुकडा। तर आठवड्याच्या शेवटी भाजीला काहीही नसतं, त्यामुळे माझ्याकडे एक साहित्य उरलेलं होतं, त्यामुळे मी कोफ्ता बनवण्याचं ठरवलं। तर आता मी या ठिकाणी छान या शिमला मिरचीला बारीक कट करून घेणार आहे। तर मी हे चॉपरमध्येच बारीक करणार आहे, त्यामुळे मी मोठे मोठे कट केलेले आहे। तुम्ही जर हाताने कट करत असाल तर छान असं फाईन तुम्हाला कट करायचं आहे। आठवड्याच्या शेवटी जर काही भाजीपाला उरला तुमचा तर तुम्ही अशा प्रकारे कोफ्ते नक्की ट्राय करून बघा, चवीला अतिशय उत्तम होतात। तर आता गाजर सुद्धा छान असे बारीक कट करून घेतलेले आहे। आल्याचा तुकडा सुद्धा आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे। ठिकाणी एक चॉपर घेतलेला आहे, या चॉपरमध्ये मी शिमला मिरची घातलेली आहे, त्यानंतर गाजरचे तुकडे सुद्धा यामध्ये घालायचे आहे व एक आल्याचा तुकडा सुद्धा यामध्ये घालायचा आहे। त्याला आपण या चॉपरच्या मदतीने छान असं बारीक वाटून घेऊया व हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला यामध्येच बारीक करायच्या आहे। जर तुमच्याकडे यापैकी कुठलेही साहित्य नसेल, नुसतं पत्ताकोबी असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बनवू शकता। तर याला छान असं मी कसं वाटून घेतलेलं आहे। आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता त्याच चॉपरमध्ये मी बाकी सुद्धा भाजी बारीक करणार आहे। तर छान अशी फाईन आता गाजर व शिमला मिरची छान अशी बारीक झालेला आहे। आता कांदा सुद्धा आपल्याला या चॉपरमध्येच बारीक करून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला कांदा या चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। परंतु आपल्याला हे भाजीपाला मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही, नाहीतर या भाजीला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे आपले कोफ्ते सुद्धा छान असे बाइंड होत नाही। तर आता मी या ठिकाणी पत्ताकोबी सुद्धा छान अशी बारीक कट करून घेणार आहे। त्यानंतर याला सुद्धा आपण या चॉपरमध्ये बारीक असं वाटून घेऊया किंवा चॉप करून घेऊया। परंतु मिक्सरमध्ये आपल्याला ह्या भाज्या बारीक करायच्या नाही, ही एक सर्वात महत्त्वाची टीप आहे। कारण या भाज्यांना जर जास्त पाणी सुटलं तर ह्या बाइंड होणार नाही व यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बेसन, मैदा, रवा हे घालावं लागेल। त्यामुळे या कोफ्त्याची सुद्धा चव बिघडू शकते व कोफ्ते खूप जास्त हार्ड होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं नाही, तर आपल्याला फाईनली चॉप करायचं आहे किंवा हँड चॉपरने आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी पत्ताकोबी सुद्धा या चॉपरने छान अशी बारीक करून घेतलेली आहे। तर मस्त अशी ही पत्ताकोबी बारीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुद्धा सुटलेलं नाही। तर आता आपले संपूर्ण भाज्या ह्या छान अशा बारीक झालेल्या आहे। तुम्ही यामध्ये आणखी काही भाज्या ॲड करायच्या असेल तर करू शकता। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे मसाले। तर मी या ठिकाणी लाल मिरची पावडर 1 चमचा, बारीक केलेली सोप, धनेपूड, गरम मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे। तर चिली फ्लेक्समुळे या कोफ्त्यांना छान अशी चव येते। व आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी मैदा, त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर। 2 ते 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे रवा, त्यामुळे आपले जे कोफ्ते आहे ते छान असे कुरकुरीत होतात। तर 2च चमचे मी या ठिकाणी रवा वापरलेला आहे व याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे।
तर सर्वात प्रथम मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। जर तुम्हाला मैद्याचे प्रमाण आणखी जास्त करायचे असेल तर तुम्ही आणखी यामध्ये मैदा ॲड करू शकता। जर आपले हे कोफ्ते बाइंड होत नसेल तर तुम्ही यामध्ये मैदा ॲड करा। तर मी या ठिकाणी 2 वाटी मैदा वापरलेला आहे। तर सर्वात प्रथम मी यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर आणखी थोडा थोडा करून मी यामध्ये मैदा घातलेला आहे। एका वेळेस संपूर्ण मैदा घालू नका, थोडा थोडा करूनच आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे। मैद्याऐवजी तुम्ही बेसन पीठ वापरलं तरीही चालेल, परंतु बेसन पिठामुळे थोडी चव वेगळी येते, त्यामुळे थोडा यामध्ये मैदाच वापरा। किंवा तुम्ही अर्धा मैदा अर्धा बेसन वापरलं तरीही चालेल। तर आता अशा प्रकारे आपले हे छान असे बाइंड सुद्धा झालेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे हे बाइंड होत आहे आपले जे कोफ्ते आहे। तर अशा प्रकारे आपण याचे बॉल्स तयार करून घेऊया। हाताला थोडासा आपल्याला मैदा लावायचा आहे व याचे आपल्याला बॉल्स बनवायचे आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहे, संपूर्ण कोफ्ते तयार करून घेतलेले आहे। हे बाइंड सुद्धा झालेले आहे। आता आपण याला तळून घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल अगदी कोमट आपल्याला करायचं आहे, अगदी तापवायचं नाही। तर एक एक करून यामध्ये आपण हे कोफ्ते तळून घेऊया। अगदी जास्त तापलं तर अगदी लो फ्लेमवरच तुम्ही या कोफ्त्यांना तळायचं आहे। जास्त हाय फ्लेमवर तळलं तर ते वरतून काळे होतील व आतमधून छान असे शिजणार नाही, कच्चे राहतील व त्यामुळे त्याची चव सुद्धा खूप जास्त बिटर येऊ शकते। त्यामुळे आपल्याला याला छान असं मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण मंचुरियन तळतो त्याप्रमाणेच आपल्याला याला तळायचं आहे। चमच्याने सतत हलवत हलवत आपल्याला याला मीडियम फ्लेमवर छान असं तळून घ्यायचं आहे। जर आतमधून छान असे तळले गेले तर भाजी चवीला खूप छान लागते, त्याच्यातला कच्चेपणा सुद्धा नाहीसा होतो। तर मस्त असा आपले हे कोफ्ते ब्राउनिश झालेले आहे। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत सुद्धा झालेले आहे। तर मी याला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। अशा प्रकारे बाकी सुद्धा कोफ्ते मी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आतमधून किती छान असे हे शिजलेले आहे, बाहेरून कुरकुरीत व आतमधून छान असे सॉफ्ट आपले हे कोफ्ते तयार आहे। आता आपण याची भाजी बनवायला घेऊया। संपूर्ण कोफ्ते मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे। छोट्या छोट्या साईजमध्ये आपल्याला हे कोफ्ते करायचे आहे, अगदी जास्त मोठे कोफ्ते करू नका, नाहीतर ते तळताना खूप जास्त त्रास होतो। तर आता आपण ग्रेव्ही बनवूया। त्यासाठी ग्रेव्ही बनवण्याकरता 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे व 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे। तर टोमॅटो आपल्याला लांब आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे। टोमॅटो बारीक सुद्धा कट करू शकता किंवा लांब सुद्धा कट करू शकता, अगदी जास्त मोठे आपल्याला याला कट करायचे नाही, नाहीतर ते आपल्याला शिजवायला थोडा जास्त वेळ लागू शकतो। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहे। टोमॅटो कट करून झालेले आहे। आता आपण कांदे कट करून घेऊया। कांदे सुद्धा आपल्याला लांब असे छान असे पातळ कट करून घ्यायचे आहे, जास्त आपल्याला जाड कट करायचे नाही, नाहीतर या कांद्याचा आपल्याला ग्रेव्हीमध्ये कळवटपणा येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला जाडच पातळ असे कांद्याचे स्लाइस कट करायचे आहे। तर आता अशा प्रकारे मी संपूर्ण कांदे कट करून घेतलेले आहे। टोमॅटो व कांदे कट करून झालेले आहे। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे कांदे। पातळ व लांब असे कट करून घेतलेले स्लाइस आपण यामध्ये घालून घेऊया व याला छान असं ब्राउनिश व मऊसूद होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर परतायचं आहे। अगदी हाय फ्लेम करू नका किंवा अगदी लो फ्लेम सुद्धा करू नका, मीडियम फ्लेमवर ते छान असे परतले जातात। तर आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे ब्राउनिश होईपर्यंत परतायचं आहे। तर कांदे छान असे ब्राउनिश झालेले आहे। यामध्ये 10 ते 15 काजू घालायचे आहे व काजूला सुद्धा या कांद्यामध्ये आपण छान असं परतून घेऊया, जेणेकरून ते काजू सुद्धा छान असे मऊ होतील व आपले कांदा सुद्धा छान असा ब्राउनिश झालेला आहे। आता यामध्ये घालून घेऊया आपण टोमॅटो। आता टोमॅटो घालून आपल्याला या टोमॅटोला छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। तर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। तर यामध्ये मी एक हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे व काही आपल्याला कोथिंबीर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता।
आता आपण याला छान असं परतून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं टोमॅटो मऊसूद होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। तोपर्यंत मी एक ग्रेव्ही सुके मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घालायचा आहे, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे, त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा यामध्ये जिरेपूड घालायची आहे। त्यानंतर हे संपूर्ण मसाले आपल्याला या आलं लसणाच्या पेस्टमध्ये मिक्स करायची आहे। छान असं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। तर अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे, यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर जास्त पातळ होऊ शकते। ही जी पेस्ट आहे ही खूप जास्त पातळ होऊ शकते। आता याला छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपला टोमॅटो सुद्धा छान असा शिजलेला आहे, त्याला छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे, मऊसूद असं हा टोमॅटो शिजलेला आहे। चमच्याने याला आपण दाबून दाबून छान असं आणखी यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते आणखी छान असं फाईन दिसेल। यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे व याला आणखी एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला छान असं परतायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कांदा व टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे, अगदी छान असं हे पेस्ट तयार होण्याकरता तयार आहे। टोमॅटो छान असा शिजलेला आहे। आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड झाल्यानंतर याला आपण बारीक वाटून घेऊया। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, तर पाणी न घालताच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे, कारण यामध्ये टोमॅटो आहे त्यामुळे ते छान असं फाईन पेस्ट होतं। आता आपण भाजी बनवण्याकरता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान कळकळीत गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, त्यानंतर 1 स्टार फूल घालायचा आहे, 1 जावित्री घालायची आहे, 2 ते 3 आपल्याला लवंग घालायचे आहे व 2 ते 3 मिरी घालायची आहे। आणखी तुम्हाला काही खडे मसाले घालायचे असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर आलं लसूण व बाकी जे आपले सुके मसाले आहे त्याची पेस्ट यामध्ये आपल्याला घालायची आहे व याला तेल सुटेपर्यंत अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तर हाय फ्लेम करायची नाही, अगदी मीडियम फ्लेमवर परतायचं आहे। मीडियम फ्लेमवर हे जे मसाले आहे हे परतल्यामुळे याला छान असं तेल सुद्धा सुटतं आणि मसाले छान असे शिजतात पण। तर तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे व आपली जी कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ते सुद्धा तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी फाईन पेस्ट झालेली आहे। आता ही पेस्ट आपण या कढईमध्ये घालून घेऊया व याला छान असं परतून घेऊया। आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याला छान असं तेल सुटेल। तर याला यामध्ये मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। जर ही ग्रेव्ही थोडी कच्ची राहिली तर आपल्या भाजीची चव थोडी बदलू शकते, त्यामुळे आपल्याला याला छान असं शिजेपर्यंत परतायचं आहे। तर आता याला छान असं हलकसं तेल सुटत आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला आणखी 1-2 मिनिटं आपल्याला परतायचं आहे। तर अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला याला परतायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। तर एक 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून याला आपण शिजवून घेऊया। तर एक 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे व आपली ही ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे। तर आता ही ग्रेव्ही तयार आहे। आता आपण कोफ्ते बनायला घेऊया। तुम्ही ही ग्रेव्ही करून 7 ते 8 दिवस स्टोअर सुद्धा करू शकता। याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता व त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आता कोफ्त्याची करी बनवण्याकरता मी या ठिकाणी 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं। यामध्ये मोठ्या आकाराचा मी कांदा कट करून घेतलेला आहे। यामध्ये कांदा घालून एक 2 ते 3 मिनिटं आपण याला परतून घेऊया। जास्त आपल्याला शिजवायचं नाही, तर मोठ्या साईजचाच आपल्याला कांदा कट करायचा आहे। व आता हे परतल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊया बनवलेली जी ग्रेव्ही आहे ती यामध्ये घालून घेऊया। तर जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे तेवढी तुम्ही यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची आहे व याला एक 2 ते 3 मिनिटं छान असं परतायचं आहे। तर मस्त अशी
ही ग्रेव्ही यामध्ये आता परतल्या गेलेली आहे। याला थोडंसं तेल सुटलं की यामध्ये आपण घालूया 1 ग्लास गरम पाणी। तर गरमच पाणी आपल्याला घालायचं आहे, थंड्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। त्यामुळे ग्रेव्हीचं टेम्परेचर लो होतं व भाजीला सुद्धा तर्री येत नाही। त्यामुळे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे व या ग्रेव्हीला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे व 1 ते 2 मिनिटं आपल्याला याला शिजवायचं आहे। तर तुम्हाला जितकी घट्ट ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता आपली ही ग्रेव्ही छान तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण जे बनवलेले कोफ्ते आहे ते घालून घेऊया व 1-2च मिनिटं आपल्याला याला शिजवायचं आहे, झाकण ठेवून शिजवायचं नाही। तर झाकण न ठेवता अगदी लो फ्लेमवर आपण याला शिजवून घेऊया 1-2 मिनिटं। आणि जास्त आपल्याला ही ग्रेव्ही आटवायची सुद्धा नाही, नाहीतर भाजी छान अशी लागत नाही। तर थोडी पातळच आपल्याला याची ग्रेव्ही ठेवायची आहे। तर आता 1-2 मिनिटांनी आपले हे कोफ्ते छान असे या ग्रेव्हीमध्ये शिजत आहे। जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही व जास्त ग्रेव्ही सुद्धा आपल्याला आटवायची नाही। तर मीडियम फ्लेमवर याला छान असं तेल सुटलेलं आहे व आपली ग्रेव्ही सुद्धा छान अशी तयार झालेली आहे। आणि दिसायला सुद्धा हे कोफ्ते खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता मस्त याला तेल सुटलेलं आहे। तर आता आपली ही कोफ्त्याची भाजी तयार आहे। चला तर आता आपण याला सर्व करूया। मस्त अशी ही चमचमीत झणझणीत कोफ्ता करी तयार आहे। तुम्ही एकदा ही कोफ्ता करी नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल। सगळे लोक पुन्हा पुन्हा मागून खातील। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची कोफ्ता करी नक्की ट्राय करून बघा। तुमच्याकडे जर महिन्याच्या शेवटी काही भाजीपाला उरला तर त्यापासून तुम्ही अशा प्रकारची कोफ्ता करी नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल। व माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळी व नातेवाईकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यामुळे बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व नवनवीन झणझणीत व अगदी सोपी अशा रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, खात रहा। धन्यवाद।